नमस्कार लाडकी बहिणींनो, तुम्ही तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे का? जर नसेल केली असेल तरी तुम्ही तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्या फोनच्या माध्यमातून करू शकता. तरी चला बघूया. लाडकी बहिणींनो, तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. बेसिकली याच्यावर क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. लाभार्थी आधार क्रमांक, इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे. कॅप्चा आहे 1655 याला क्लिक करायचं आहे आणि ते OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. 6 अंकी OTP जाईल. तो OTP आपल्याला इथे फिलअप करायचा आहे. यानंतर आपल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर इथे आपल्याला प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर इथे दिसत असलेला कॅप्चा आपल्याला फिलअप व्यवस्थित करायचा आहे. मी सहमत आहे पूर्ण वाचून यावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा याच्यावर. OTP व्यवस्थित फिलअप करून घ्या. OTP सबमिट झाल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्या वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव बरोबर आहे का ते बघा. इथे 2 अटी दिलेल्या आहेत. त्यातील पहिली अट वाचून व्यवस्थित होय करा, होय किंवा नाही करा. त्यानंतर जात प्रवर्ग आहे. जात प्रवर्ग आपला व्यवस्थित सबमिट करा. त्यामध्ये बघू शकता तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तर मला सर्व भटक्या जाती आहेत आपले जे आहेत ते व्यवस्थित सबमिट करा. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे ती देखील होय करा. दोन्ही कंडिशन आपल्याला होयच असले पाहिजे. 8 क्रमांक 1 किंवा 8 क्रमांक 2 या होय असेल तरच आपण पुढील इथं क्लिक करायचं आहे आणि इथे सबमिट नावाच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर फायनली आपली ही जी के-वाय-सी आहे ती व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. तरी धन्यवाद.